हॅलो मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर मला 4122 रुपयाचा लॉस झाला. ॲक्च्युली तो झालेला 9000च्या आसपास मला लॉस झालेला, कारण मी काल एंट्री नाही घेतलेली. मला आज जर एस एल ठेवायचा होता मोठा, त्याच्यामुळे मी काल माझा एंट्री नाही घेतली. त्यामुळे मी आज थोडा माझा एस एल थोडा मोठा होता आणि टार्गेटसुद्धा 10-15 हजारच्या वरती होतं. पण ते काय अचीव नाही झालं. पण माझा अगर तुम्ही व्ह्यू बघत असाल तर व्ह्यू तर माझा परफेक्टच होता. इव्हन मी परवा पण सांगितलं की मी सध्या डाऊन ट्रेंडला बघतो आहे. तसं अगर तुम्ही माझी पहिली पोझिशन बघत असाल ना, तुम्ही माझ्या पोझिशनमध्ये बघत असाल तर मोस्टली सगळे मी डाऊन साईडलाच घेतलं. ते बँक निफ्टीमध्ये बाईंग पण मी डाऊन साईडची घेतलेली आणि फिन निफ्टीमध्ये पण डाऊन साईडची घेतलेली. पण एक तुम्ही पी सेल केला दिसत असेल तुम्हाला फिन निफ्टीचा 23,650चा. ठीक आहे, तो कशामुळे झाला ते तुम्हाला सांगतो. मी का केला तो, कारण जसं मार्केट ओपन झालं ना, मी तुम्हाला हे 2 लेवल त्या दिवशी पण दिलेलं बरोबर. पण जसं मार्केट ओपन झालं ना आणि 23,650च्या आसपास आल्यावरती मी स्ट्रॅडल सेल केला. ओके, म्हणजे ॲट द मनीचे मी दोन्ही कॉल आणि पुट सेल केले. आणि जोपर्यंत हा लेवल ब्रेक होत नाही किंवा हा लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत मी एक्झिट नाही करणार. पण इकडे आल्या आल्या मी माझी पोझिशन आहे ना ती मला 600 रुपये मायनस दिसले, कारण विक्स जास्त हायमुळे असल्यामुळे डिके होत नव्हता. तर मी तिकडे पहिला माझा सुरुवातीला तर माझा 600 रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मी माझी अजून एक एंट्री अगर तुम्ही बघाल, मी जो लेवल दिला 23,560चा, ठीक आहे, त्या लेवलच्या आसपासच मी माझे एंट्री घेतल्या आणि मल्टिपल एंट्री घेतल्या. तरी पण मी एका लॉटचा असेल 20 पॉईंट्स होतं, जेणेकरून प्रीमियम स्पाईक फटावट होत होती बरोबर. त्यामुळे माझी पहिली एंट्री इकडे झाली. तुम्हाला हे खूप कमी दिसत असेल, पण अगर तुम्ही 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती जाल ना तर हे मल्टिपल असे एंट्री होत होते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 15 मिनिटामध्ये एकदम इझिली वाटते तो ट्रेड. पण माझी पहिली एंट्री इकडे झाली. माझ्यामध्ये पहिल्याच इकडे माझा एस एल गेला, त्याच्यानंतर परत आला ती माझा परत ह्या साईडला एस एल गेला. तर टोटल असे 4-5 एस एल गेले माझे. ठीक आहे, त्यामुळे मला तिकडे टोटली 11-11.5पर्यंत मला 9,000च्या वरतीच लॉस झाला. 9,100 की 9,200 असा काहीतरी लॉस होता. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक फायनल एंट्री घेतली. तुम्हाला बँक निफ्टी जाऊन दाखवतो मी एंट्री कुठे घेतली आणि माझा परफेक्ट होता. पण मी क्वांटिटी ॲक्च्युली 2 क्वांटिटी मारली. ॲक्च्युली एक मारायला पाहिजे, पण मी 2 क्वांटिटी मारली, कारण मला वाटत होतं की एक मोठी मुवमेंटम येऊ शकते बँक निफ्टीमध्ये. कारण आपला व्ह्यू परफेक्ट असेल तर आम्ही जरा क्वांटिटी मारतो बऱ्यापैकी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मी शेवटची एंट्री घेतली फिन निफ्टीमध्ये 23,650चा तुम्हाला जो कॉल दिसतो आहे तो मी एक शेवटची एंट्री घेतली. आणि शेवटची एंट्री परत इकडेच घेतली. जसं हा लेवल ब्रेक केला ना ह्या कॅन्डलला, तशी मी एंट्री घेतली आणि 134 रुपयाच्या प्रीमियमला सेल केला आणि आउट ऑफ द मनीमध्ये केला 23,650चा. ठीक आहे, ह्या लेवलचा केलेला. आणि तो मी ठेवलेला की मला 0 किंवा 10 रुपयाच्या आसपास मी निघीन. ठीक आहे, आणि जसं 90वर आला ना, मी माझा अजून एक लॉट ॲड करायला गेलो, जेणेकरून मला आणि त्याचा एस एल फक्त मी 40 पॉईंट्स ठेवणार होतं. मग जेणेकरून माझा एस एल गेला तरी ठीक होतं, नाही तर अगर मला मी कॉस्ट टू कॉस्ट निघणार होतं. कारण दोन्हीमध्ये अगर तुम्ही प्रीमियम ॲड कराल तर ऑलमोस्ट त्याचा एव्हरेज 110 रुपये असतो. ठीक आहे, तर माझा 8-9,000चा लॉस माझा कवर झाला असता. पण आज मार्केटमध्ये अगर तुम्ही हेजिंग केलात ना तरी तुम्हाला मार्जिन मिळत नव्हतं. त्यामुळे मला तो दुसरा लॉट ॲड करायला दिलाच नाही त्याने. त्यामुळे मी माझा एक लॉट आहे तसा ठेवला आणि ऑलमोस्ट ह्या साईडला असताना 12 की 13 रुपयाला तो मी स्क्वेअर ऑफ केला. ठीक आहे, पण तुम्हाला तिकडे 8 लॉट दिसत असतील कारण त्याचं मिनिंग म्हणजे मी मल्टिपल एंट्री घेतल्यामुळे तिकडे माझे लॉट सेट्स तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असेल. पण ही माझी शेवटची एंट्री होती आणि ह्यामध्ये माझा तो 9,000चा लॉस आहे तो 4,000च्या आसपास कवर केला. ठीक आहे, आणि आता तुम्ही बँक निफ्टीची एंट्री बघत असाल तर बँक निफ्टीमध्ये मला एकदा लॉस झाला 4,300चा. मग तिकडे पण माझे 2-3दा एंट्री झाली. तुम्हाला मी एक्झॅक्ट लेवल सांगतो. अगर तुम्ही परवाचा व्हिडिओ बघितला असेल तर मी एक लेवल दिलेला, कारण तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये सांगितलं अगर मार्केट हे खूप दिवसापासून एका झोनमध्ये फिरत आहे तर एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकअप मिळेल, त्या हिशोबाने मला ट्रेड करायचं होतं. पण जसं इथे लेवल आला ना, तुम्ही 15 मिनटामध्ये बघाल इकडे पण खूप जास्त व्हॉलेटिलिटी असल्यामुळे ना मल्टिपल एस एल जात होते ह्या साईडला पण. अगर तुम्ही बघाल बाईंगमुळे ते जास्त डिके होत होता, त्याच्यामुळे सारखं वरती जात होतं परत लेवलला टच होतं. असे इकडे माझे 3 एस एल गेले 3 वेळा. त्याच्यामुळे मला तिकडे 4,392चा लॉस झाला, म्हणजे ऑलमोस्ट 4,400चा लॉस झाला. तर आज टोटल माझा लॉस आहे 4,200. आज विचार होता 15-1,000 रुपये प्रॉफिट व्हायचा, पण तो नाही झाला. असो, आता जसं मी सांगितलं आता मार्केट माझ्यासाठी तरी ऑलमोस्ट नेगेटिव्हच झालं आहे. तर आता मी उद्या बँक निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग करणार आहे. तर ते मी तुम्हाला लेवल म्हणजे मी स्वतः कुठे ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. समजा फ्लॅट ओपन होऊन अगर ह्या 52,100च्या वर खाली ओपन होतं आणि पहिले 5 मिनटाची रेड कॅन्डल मिळत असेल ना तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मी उद्या 2 कॉल सेल करीन. ओके, मी आता अप साईडला मी सध्या तर एवढ्या लोक बघणार नाही. मला जोपर्यंत हा लेवल ब्रेक नाही होतं पण मी वरच्या साईडला जाणार नाही आहे.
ओके. डाऊन साईडला जसे 5 मिनिटाची रेड कॅन्डल स्टॉप झाली आणि त्याचा लो ब्रेक केला, मी माझे 2 लॉट ॲड करणार. मॅक्झिमम 2दा एंट्री आहे ना. उद्या मार्केट थोडं स्टेबल होऊ शकतं, कारण आज बजेटमुळे थोडा व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये, त्यामुळे उद्या अगर थोडा शांत झालं तर एक मोठी मोमेंटम डाऊन साईडला पण मिळू शकते. ठीक आहे. जसं लो ब्रेक केला मॅक्झिमम मी एंट्री घेणार आणि उद्याचं माझं एल कमीत कमी 50 ते 60 पॉईंट असेल एका लॉटच्या मागे. ठीक आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करीन आणि मग त्याच्यानंतर मी ट्रेल करत राहा. म्हणजे उद्या कमीत कमी मी समजा मी इन द मनीमध्येच करणार, कारण उद्या पण थोडे प्रीमियम चांगले असतील आणि आपला थोडा मी उद्या 60 पॉईंटचा एल ठेवला होती, तर मी माझा कमीत कमी मग टार्गेट 1:4 किंवा 1:5च्या आसपास ठेवीन. म्हणजे 2 लॉटमध्ये मी कमीत कमी 5 ते 6,000च्या वरती मी प्रॉफिट घ्यायचा उद्या प्रयत्न करीन. ठीक आहे. आणि गेले तर माझ्या 1,000-2,000 रुपये जातील, त्याने काही फरक नाही पडणार आहे, कारण मी ऑलरेडी काल ट्रेड नाही केला. मला डाऊट होता, त्यामुळे मी माझा जो एल होता कालचा तो आजच्या दिवसासाठी स्पेअरमध्ये ठेवलेला. ठीक आहे. आणि वरच्या साईडला खूप मोठा गॅपअप झाला तरी आपण एंट्री घेतली ना, हा लेवल ब्रेक केला होती इथपर्यंत येऊ शकतं, पण त्याच्यामुळे जास्त प्रॉफिट मिळणार नाही. त्यामुळे मी माझी मोस्टली एंट्री ही डाऊन साईडला बघणार. अगर 52,100च्या खाली ओपन होतं आहे, कुठेही ओपन होतं असं 52,100च्या खाली, आणि पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनवली, मार्केट एक बऱ्यापैकी मोठी ट्रेंड मिळायचे उद्या चान्सेस आहेत. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.